नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एमएच अपडेटवाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जे लाडकी बहीण योजनेची केवायसीची जी प्रोसेस आहे त्याचं नेमकं काय अपडेट आहे। या संदर्भात एक नवीन अपडेट आलेलं आहे। ते अपडेट आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर आज सविस्तर माहिती देणार आहोत। आणि जर तुमचे ई केवायसी पूर्ण झालेली असेल तरी पण तुम्हाला जर हप्ता आलेला नसेल तर पुढे स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय करायचं आहे या संदर्भात पण आपण हा व्हिडिओ होणार आहे। तो व्हिडिओ तुम्हाला लास्ट पर्यंत जरूर बघायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये लाडकी बहीणची ई केवायसी प्रक्रिया सुरू होती। या दरम्यान काही लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे आहेत त्या लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत। ज्यांची ई केवायसी पूर्ण आहे किंवा ज्यांनी ई केवायसी काही रित्या म्हणजे ज्यांचा काही प्रॉब्लेम होता, वडील नसल्या कारणाने किंवा पती नसल्या कारणाने त्यांची ई केवायसी झाली नाही किंवा त्यांनी ई केवायसी केली नाही किंवा काही ई केवायसी करताना काही प्रॉब्लेम्स आलेले असतील तर ते प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागले होते त्या टायमाला आणि साईट पण सुरळीत चालू नव्हती। तर या संदर्भात भरपूर अशा चुका पण फॉर्ममध्ये आढळून आलेल्या आहे। तर ह्या संदर्भातच आता लाडकी बहीण योजना या संदर्भात एक नवीन अपडेट आलेला आहे की ज्यांचे फॉर्म दुरुस्तीच आहे किंवा ज्यांनी फॉर्म भरताना ई केवायसी करताना चुका केलेल्या आहे किंवा ज्यांनी केवायसीची प्रक्रियाच पूर्ण केलेली नाही अशांसाठी महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे। त्यांना एक आता स्वयं घोषणापत्र व एक फॉर्म इथे भरून द्यायचा आहे। फॉर्म मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो। आपण आपल्या जवळच्या CSC केंद्रात वगैरे जाऊन तुम्ही त्याची प्रिंट काढून घ्या किंवा त्यांच्याकडे सुद्धा फॉर्म अवेलेबल असतात, त्यांची प्रिंट काढून घ्यायची आहे। आणि ही प्रक्रिया सध्या ऑनलाईन सुरू नाही आहे, पण तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकाकडे किंवा तुमच्या महिला व बालकल्याण विभाग जो असतो तहसील कार्यालयामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन हे चेक करू शकता। पंचायत समिती वगैरे तिथं कुठं तुमचं ऑफिस असेल तिथे सुद्धा हा फॉर्म तुम्ही जमा करू शकता आणि या संदर्भातलं संपूर्ण माहिती तिथे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। किंवा एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, तो हेल्पलाईन नंबर मी त्याच्यावरती टाकत आहे। हेल्पलाईन नंबरवर जाऊन सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता। आणि मला नंतर अंगणवाडी सेविकेतर्फे जे फॉर्म चालू होतील त्यामध्ये मी जे डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म दिलेले ते जाऊन तिथे तुम्हाला द्यायचे आहे, आधार कार्ड वगैरे सर्व जोडून। त्यानंतरच तुमचे जे हे पैसे आहे। आणि या संदर्भात एक मोठा अपडेट म्हणजे आता जे तुमचे 2 हप्ते रखडलेले ते तुम्हाला एक मिळणार आहे। तर यासाठी तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही। जी प्रोसेस आता चालू होईल त्यानंतर ही प्रोसेस करणं अनिवार्य आहे। महत्त्वाचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा। माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्की बघायला मिळते आणि ट्रस्टेबल माहिती भेटते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।